परभणी से खबर। पूर्णा तालुका के सुरवाड़ी, नावकी, अहेरवाड़ी, कटनेश्वर, संदलपुर और पिपलाव गांव बालापुर के प्रभावित किसान शक्तिपीठ राजमार्ग का विरोध कर रहे हैं। 11 जिलों में मतगणना रोकी गई है। किसानों ने शक्तिपीठ राजमार्ग का विरोध किया। सरकार को 1 इंच भी जमीन नहीं देंगे। पिपलगांव बालापुर के किसान आक्रामक हैं। परभणी जिले के पूर्णा तालुका में शक्तिपीठ राजमार्ग की माप लेने आए अधिकारियों को पिंपलगांव बालापुर के किसानों ने बिना नाप लिए वापस भेज दिया। परभणी जिले के पूर्णा तालुका में शक्तिपीठ राजमार्ग के लिए कृषि भूमि की नाप लेने आए अधिकारियों को पिंपलगांव बालापुर के किसानों ने बिना नाप लिए वापस भेजा। इस दौरान किसानों ने नारेबाजी की और जमीन नापने आए अधिकारियों पर दबाव बनाया कि वे सरकार को एक लिखित पंचनामा भेजें जिसमें लिखा हो कि हम किसी भी हाल में अपनी उपजाऊ जमीन शक्तिपीठ राजमार्ग के लिए नहीं देंगे। परभणी जिले में कुल 71 किलोमीटर लंबा शक्तिपीठ राजमार्ग बिछाया जाएगा। ये राजमार्ग किसानों की उपजाऊ जमीन से होकर गुजरेगा और किसानों ने भूमि अधिग्रहण का भारी विरोध किया। महाराष्ट्र में किसानों ने 14 जगहों पर और 4 जगहों पर शक्तिपीठ राजमार्ग का बड़े पैमाने पर विरोध करते हुए सड़कें जाम कर दी। इस दौरान पूर्णा तालुका के सुरवाड़ी, नावाकी, अहेरवाड़ी, कटनेश्वर, संदलपुर और आज पिंपलगांव बालापुर के प्रभावित किसान बड़ी संख्या में मौजूद थे। सुरुवातीला सरकार यायच्या अगोदर सरकारने सांगितलं होतं इलेक्शनच्या अगोदर की शक्तिपीठ महामार्ग आम्ही रद्द करू म्हणून, आणि ज्यावेळेस इलेक्शन झालं आणि सत्ता यांची आल्याला पहिलं काम यांनी शक्तिपीठ करायचं ठरवलं। हे करणे या सरकारचं एक बोलणं एक आणि करणं एक, कथनी आणि करणीमध्ये यांचा खूप फरक आहे। त्यामुळे या सरकार हे लबाड सरकार आहे, 1 नंबरचं लबाड सरकार आहे। ज्या ठिकाणी कोण्याही शेतकऱ्याचा या शक्तिपीठ महामार्गाला संमती नाही, सर्व शेतकऱ्याचा या महामार्गाला विरोध आहे, कारण हा महामार्ग शेतकऱ्याचा कुठल्या प्रकारचा फायदा नाही। शक्तिपीठ म्हणून देवाचं नाव दिलं, देवाचं नाव देऊन सगळ्याला भावनिक करायचं काम या सरकारनं या महामार्गात केलेलं आहे। पण मी या सरकारला संत ज्ञानेश्वर महाराजाचं एक हरिपाठातलं या ठिकाणी एक मी वाक्य सांगतो की ज्या ठिकाणी देव हा कुठे जाण्यावर नाही मिळत, देव हा आपल्या घरी येत असते, तशी भक्ती आपल्यामध्ये पाहिजे आणि भक्तासाठी भेटायला देव आपल्या घरी येते। ते संत ज्ञानेश्वर म्हणतात, ठाईचं बसून करा एकचित्त, आवडीने घ्यावा आनंद, न लागे सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण। कुठेही जायची गरज नाही, देव आपल्या घरी येते। अशी इतिहासामध्ये कितीतरी उदाहरणं आहेत। जनाबाईला असतील, संत चोखामेळ्याला असतील, किंवा संत गोरोबाला भेटायला आले असतील, किंवा पुंडलिकाला भेटायला आले असतील, कितीतरी उदाहरणं की भक्ताला भेटायला देव येते। आम्हाला कुठेही जायची गरज नाही, आमचा देव आम्हाला भेटायला येते, तशी शक्ती आमच्या भक्तामध्ये आहे। आम्हाला या शक्तिपीठचा कुठल्या प्रकारचा फायदा नाही। आम्हाला हा महामार्ग एवढ्या शेतकऱ्याला मारून सरकारला तरी कोणतं सुख मिळणार आहे? सरकार नरकात जाईल हे मात्र एकदम निश्चित आहे। या ठिकाणी मी सरकारला एकच सांगू इच्छितो की हा महामार्ग तुम्ही तातडीने रद्द करा आणि आम्हाला शेतकऱ्याला या ठिकाणी जे काय तुमचे स्वप्न आहेत तो महामार्ग करायचे, हे करायचं, तुम्ही स्वतः स्वप्न पाहताल। आमचे काय लेकरं बाळाचे स्वप्न आहेत की नाही? आमच्या शेतकऱ्याचे काय स्वप्न आहेत की नाही? त्यांना आम्ही फक्त पोटभर खाण्यासाठी आमच्याकडे जमिनी आहेत। सगळे अल्पभूधारक शेतकरी आज झालेले आहेत, कोणालाही जास्त जमिनी राहिल्या नाहीत। एवढ्या अल्पभूधारक शेतकरी होऊन जर आज या जमिनी गेल्या तर उद्या कोणी बायका सुद्धा देणार नाही आमच्या पोराला। आजच कोणी लग्न व्हायच्या अगोदर विचारतं तुला शेती किती? अहो आज अल्पभूधारक 2-2 एकर जर शेतीवाले होते शेतकरी, आज ते अल्पभूधारक झाले तर उद्या त्यानं काय करायचं? उद्या लेकरा बाळाचं शिक्षण असेल, या गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या दिल्या सोडून आणि ज्या गरजेच्या नाही त्या गोष्टी तुम्ही करायला लागले। शेतकऱ्याला मालाला भाव नाही, कुठल्या प्रकारचा शेतकऱ्याला खताचे भाव हे झालं, डोंगर आसमान गाठायलेत। आम्ही करायचं काय? हे महामार्ग तातडीने रद्द करा। शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आमच्यामध्ये या ठिकाणी रक्ताचा शरीरामध्ये थेंब आहे आणि श्वास आमचा चालू आहे तोपर्यंत आम्ही 1 इंच सुद्धा या महामार्गाला जमीन देणार नाहीत। हे सरकार म्हणजे दरोडेखोराचं सरकार आहे। आवरे चोरो बांधो भारो, आधा तुम्हारा आधा हमारा, असं या सरकारचं काम आहे। सगळे चोरं घेऊन एका जागी बसल्याने दरोडे टाकल्याशिवाय दुसरं कोणतं काम चांगलं करणार आहे? त्याच्यामुळे दरोडेखोर सरकारचा माझा निषेध करतो आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द करा हे सरकारला विनंती करतो। शासनाला एवढीच विनंती आहे की शक्तिपीठ हा करण्यापेक्षा आज आमची अवस्था अशी आहे शेतकऱ्याची की आमच्या मुली जे शाळेत येण्याकरता आज पावसाळ्यामध्ये आज रोजी पावसाळ्यामध्ये आमच्या मुलीला शाळेत येण्याकरता बस येत नाही। हे मोठ्याले शक्तिपीठ करण्याऐवजी हे जे छोटे छोटे रस्ते केले
तर हे एक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता एक चांगला रस्ता होईल. इकडं खर्च करण्यापेक्षा जर इकडं चिमुकल्यावर जर लक्ष दिलं तर अजून काही चांगलं होईल. आज अवस्था अशी आहे आमची की आमच्या मुलीला जर लक्ष्मीनगरला शाळेला यायचं असेल तर रस्ता नाही, एक तर बस येत नाही, एवढी अवस्था आहे. मग ही शक्तीपीठ करण्याऐवजी ते जर लक्ष दिलं तर अजून चांगलं होईल. बस आमचं मी बोलत आहे. माझं म्हणणं एकच आहे की सरकारला हीच जमीन कशी गवसायली. हे खरकाडे रानं, हे कोटा आहे ते असे आजूबाजूला ह्या जमिनीवर दगडं टाकले नाहीत, त्यानं असं सावान केलं नाही कुठं, आणि हीच कशी जमीन गवसायली. मी असे 10 शेतकरी मोजाय आले की मी फाशी आत्महत्या करणार आहे, रक्ताचा सडा उडविणार आहे, मी तयार आहे. मी एकुलता एक असल्यासारखं आहे आईला, मात्र मी बी मरणार आहे हे नक्कीच. तुम्ही आज मोजा या, मी नाही मरून दाखील तर मग अवलाद किसंदाची नाही होईल. मी बोलून माझं संपतो.